नागपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमाच्या तयारीला वेग आलाय। 18 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। रामनगर येथील राम मंदिरात होणारा हा कार्यक्रम रामाच्या संरक्षणासाठी असल्याचं सांगत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन केलं। 18 जुलै रोजी उद्धव ठाकरे पश्चिम नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत। यासाठीची जागा निश्चित करण्यात आली असून रामरक्षा पठणासोबतच एक जाहीर सभाही आयोजित करण्यात येणार आहे। राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून रामाच्या संरक्षणासाठीचं कार्य असल्याचं म्हटलंय। त्यांनी या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असल्याचं नमूद केलंय। राम रक्षा म्हणजे सिक्युरिटी ऑफ राम, रक्षा, राम की रक्षा करनी है। राम संकट में है, कळलं। त्याच्यामध्ये मग आता हनुमान चालीसा ती सगळ्यांना प्रेरणा देते, राम रक्षा सगळ्यांना ऊर्जा देते आणि या सगळ्यातून जी ऊर्जा निर्माण होईल त्यातून आपण सगळ्यांनी राम भक्तांनी प्रभू श्रीरामाचं सध्या जे काय अवमूल्यन सुरू आहे अनेक बाबतीत ते रोखण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी ही एक मोहीम आहे, उपक्रम आहे, त्याला जनतेचा पाठिंबा मिळतो आहे आणि राजकारण विरहित असा हा कार्यक्रम व्हावा अशी आमची भूमिका आहे। मंगळवारी पाहणी केल्यानंतर बुधवारीही संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मंदिर परिसराची पाहणी केली। यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते। राऊत यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुमारे 150 लोक रामरक्षा पठणात सहभागी होतील। यानंतर सभेचं आयोजन करण्यात येणार असून हा कार्यक्रम राजकीय नसल्याचा दावा त्यांनी केला। तसंच या कार्यक्रमात सर्व समाज घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या मंदिराचे सदस्य असल्याची माहिती देत त्याच कारणामुळे या ठिकाणाची निवड करण्यात आल्याचं सांगितलं। देवेंद्र जी इस मंदिर के सदस्य है, लेकिन देवेंद्र जी इस राज्य के मुख्यमंत्री भी है। देवेंद्र जी ने अयोध्या में कार सेवा भी की है, जब युवा थे तब की है। तो हमारे लिए भी ये गर्व की बात सबके लिए है कि जहाँ राज्य के मुख्यमंत्री रहते हैं उस इलाके में जो मंदिर है उस मंदिर के साथ उनका एक रिश्ता है, वहाँ हम राम रक्षा का कार्यक्रम लेने जा रहे हैं, तो हम उनको भी निमंत्रण देंगे, क्यों नहीं देंगे, आना चाहिए सभी ने। दरम्यान कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आलं असून राम मंदिर रामनगरचे अध्यक्ष रवि वाघमारे यांनी ते स्वीकारलंय। संजय राउत जी उन्होंने हमको एक पत्र दिया है। वो पत्र में उन्होंने यही कहा है कि आपने जो हमको बताया है कि धार्मिक कार्यक्रम सिर्फ मंदिर के अंदर होगा और राजकीय कार्यक्रम ये सामने की जो सड़क है उसके ऊपर स्टेज लगा के होगा। तो हमारे यहाँ पे जो कार्यक्रम होगा उसमें वो सिर्फ राम रक्षा और सिर्फ राम रक्षा पठण का कार्यक्रम होगा। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू असून राज्यातील विविध भागातून कार्यकर्त्यांना नागपुरात आणण्याचं नियोजन केलं जात आहे। मात्र मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या आयोजनानंतरही हा कार्यक्रम राजकीय नसल्याचा दावा पक्षाकडून सातत्यानं करण्यात येत आहे।